नागपूर जिल्ह्यात जवळपास 70 ते 80 पेक्षा जास्त पॉली हाऊस धारक शेतकरी आहे आणि हजारच्या वर छोटे फुल उत्पादक शेतकरी आहे। त्यांच्याकडून फुलांचे उत्पन्न सीताबर्डी नेताजी मार्केट मधील महात्मा फुले पुष्प उत्पादक बाजारात फुलांची विक्री करण्यात येते। त्या फुल बाजारात 60 लहान मोठे व्यापारी असून त्यांच्याकडे दररोज 50 ते 60 टन विविध प्रकारचे फुलं येतात। त्यातून शेतकरी व व्यापारी यांच्यात दररोज 40 ते 50 लाखांचा व्यवहार होतो। पण कोरोनामुळे 20 मार्च पासून मार्केट बंद आहे, त्यामुळे उत्पादकांकडून आवकच बंद झाली आहे। सजावटींची फुले, पॉली हाऊस आणि पूजेची फुले शेतातच आहेत। झाडे खराब होऊ नये म्हणून दररोज फुले तोडून फेकून द्यावी लागत आहे। मार्च ते मे या 3 महिन्यात लग्न समारंभ आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते। फुलांची सर्वाधिक विक्री याच महिन्यात होते, पण विक्रीच बंद असल्याने दररोज झाडांना येणाऱ्या फुलांचे काय करायचे असा प्रश्न फुल शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे। शासनाच्या निर्देशानुसार 3 महिने बँकांचे कर्जाचे हप्ते भरायचे नाहीत, पण त्यानंतर बँकेचे कर्मचारी वसुलीसाठी घरी येतीलच, नोटिसा देतीलच। सततच्या तोट्यामुळे त्यांच्या समोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। कसं आहे, फुलांची शेती करत असताना याला बाकी इतर शेती करण्या जे खर्च येतो, तर याच्यामध्ये फुलाच्या शेतींना जास्त खर्च येतो। ते कलमा लावण्यापासून त्यांना खताचं नियोजन करण्यापासून स्प्रेइंगचं शेड्यूल आहे, निंदण आहे, खुरपणी आहे, हे सर्व म्हणजे एक महागडं असं नियोजन असतं। याचं एक एकरी किती खर्च येतो याला एकरी खर्च म्हटलं तरी 40-50 हजार रुपये एकरी खर्च येतो। कल्टिवेशन म्हणजे हे आहे, त्याचं खताचं नियोजन आहे, स्प्रेइंग आहे, तर एकरी 50 हजार रुपयेपर्यंत खर्च येतो। आज तुमची काय स्थिती आहे? आज अशी स्थिती आहे की समोर जो त्यौहार असतो, कुठलंही एक समोरचं नियोजन म्हणजे त्याचं म्हणजे आपल्याला सीझन केव्हा आहे त्याचं नियोजन आपण 2 महिने आधी केलं जाते। आणि हे करत असताना जो एक लागवडीत म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट राहते आपली, खताचं नियोजन झालं, स्प्रेइंगचं शेड्यूल झालं, तर ते आपण पूर्ण केलं आणि त्यानंतर आपल्यावर कोरोनाने घात केला। कोरोना म्हणजे असं आहे की नियोजन करत असताना माल तुम्ही हे बघू राहिला आहे, आता पाऊस राहिला आहे किती माल आहे, तर हे करत असताना आता माल तोडणी करता येऊन गेला आहे। म्हणजे एक सीझन असताना त्याचे जे 4 पैसे आपल्याला बनणार होते ते पूर्ण ध्वस्त आहे, मातीमध्ये आहे। पॉली हाऊसमध्ये फुलांचे दररोज उत्पादन तयार होते, पण विक्री बंद असल्याने व फुलं झाडं बेकार होऊ नये म्हणून फुलं तोडून फेकून द्यावी लागत आहे। दररोज 40,000 रुपयांची फुले फेकावी लागत आहे। फुले न तोडल्यास झाडे खराब होण्याची भीती असते। खत आणि मजुराचा दररोजचा खर्च सुरूच आहे। एका एकरातील पॉली हाऊसमध्ये फेब्रुवारी 2019 मध्ये प्लांटेशन केले। 50 लाखांचा प्रकल्प आहे। 3 महिन्यात 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न मिळते। यावर्षी लग्न समारंभही नसल्याने 5 ते 6 लाख रुपयांचे नुकसान होणार असून यंदा कोरोनामुळे गंभीर संकट आले आहे। शासनाने या फुल उत्पादकांना आर्थिक मदत करावी अशी मागणी विदर्भ न्यूजच्या द्वारे होत आहे। विदर्भ न्यूज करिता नागपूर येथून पियुष झुंझुवाडिया।